पंढरपूर पीपल्समध्ये सरसे स्वागत. सध्या मी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नदीपात्रामध्ये आहोत आणि विष्णुपदाच्या अगदी नजीक हे तुम्ही मागं बघू शकता. हे मी चंद्रभागा कशाला म्हणतो, आई म्हणून संबोधित केलं जातं. आणि ही जी अवस्था आज अक्षरशः इथं आषाढी कार्तिकी आणि 4 वारीमध्ये हजारो भाविक, लाखो भाविक ह्या पंढरपुरामध्ये येतात, इथं स्नान करतात, त्याच्यानंतरनं हे तीर्थ पितात, त्याच्यानंतरनं घरी घेऊन जातात. हे आज अक्षरशः ही जी परिस्थिती अशी झालेली आहे की लाजिरवाणी गोष्ट आहे की कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा माय चंद्रभागा हे जे असते अक्षरशः अवस्था झालेली आहे की कोणाचं सुद्धा लक्ष नाही. पंढरपूर नगर परिषद असो किंवा राज्य सरकार असो किंवा इथले स्थानिक नेते असो, यांचं कोणाचं सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष जात नाही. हजारो भाविक पंढरपुरामध्ये रोजचे दाखल होतात, ह्याच पाण्यामध्ये अंघोळ त्यांना करायला लागत आहे. आश्चर्याची गोष्ट होत आहे की लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या पंढरपूरकरांसाठी की लाखो रुपये खर्च करून सुद्धा चंद्रभागेची अवस्था अशी का? पंढरपुरामध्ये हे सर्वात मोठी चर्चा घडत आहे की कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा चंद्रभागेची दुरवस्था ही कोणी केली आणि कोणाच्या स्वार्थासाठी केली, किती रुपये खर्च झाले, कशासाठी झाले. पलीकडे प्लॅन्ट उभा होता, पण त्याच्यात सुद्धा आज अवस्था अशी झालेली आहे की चैत्र असो, माघ वारी असो, आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असो, नुसतं त्यापुरतं प्लॅन्ट चालू केला जातो, त्याच्यानंतरनं ते बंद अवस्थेत केला जातो. त्याच्यावरती कोट्यवधी रुपयाचा खर्च करून सुद्धा ही आज अशी परिस्थिती आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की लाखो रुपयाचा हिशोब चर्चा रंगत आहे पंढरपूर शहरामध्ये की लाखो रुपये खर्च करून सुद्धा ही पंढरपूरची अवस्था आज अशी झालेली आहे. आपल्यासोबत आता होडी चालक आहेत. हे विष्णुपदामध्ये पंढरपूरमध्ये ह्या नदीपात्रामध्ये संपूर्ण यांची पाणी असती. लाखो हजारो भाविक या होडी चालकांच्या माध्यमातून विष्णुपद असू दे, पलीकडे नदीपात्रामध्ये हे नेण्याचं काम करतात. आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. इथं 1 महिना झालं तीर्थक्षेत्र ठिकाणी सगळे घाण 1 महिना झाला आज सगळी घाण चालू. इथं नगरपालिका काय बघत नाही, सगळं शेवाळा वगैरे चालू. 1 महिना झाले अशीच घाण आहे. नदी लोक तीर्थ म्हणून नेतात, ते तीर्थ म्हणजे गटारीचं नगरपालिका ड्रेनिंगचं पाणी सगळं विष्णुपदाकडे येते, ते लोक तेच पाणी तीर्थ म्हणून इथं घेतात. इथं आल्यावर हे सगळे स्वच्छ करायला पाहिजे, नाही तर पाणी. नेमकं समस्या काय तुमची? म्हणजे आमची समस्या एवढंच की ही स्वच्छ सगळं व्हायला पाहिजे. लोक तीर्थ म्हणून पाणी घेतात. हे किती दिवस झालं शेवाळ आहे? 1 महिना झाले आज शेवाळा आहे. 4-5दा आम्ही हे दिलं तर निवेदन समितीला, पण त्यांनी काय मनावर घेतलं नाही. आणि बंधारा दरवाजे लिकेज असल्यामुळं नगरपालिकेचं ड्रेनिंगचं पाणी सगळं इकडं वर येतं. का नमस्कार. नमस्कार. नाव काय? शिवाजी शंकर पडचंडे. इथं चंद्रभागेच्या ठिकाणी आम्ही उभा राहिलो. विष्णुपद मंदिर आहे, इथं पाक शेवाळ झालेला आहे. लोक हातपाय सुद्धा धुवत नाहीत. रूमवर उतरले लोक, रूमवर आंघोळ करून माघारी जातात. कुंडलिकाचं इथे विष्णुपदात दर्शनाला येत नाहीत, का तर गाण्याचं स्वराज्य असल्यामुळं. तुमची नावडी कशी चालती? आमची नाव आता पाणी नाही तर नाव कशी चालायची भाऊ? हा. ह्याच्यामुळे आमची नुकसानकीच आहे. लोक सुद्धा इकडे येत नाहीत दर्शनाला. विष्णुपदात चला म्हणलं तर म्हणतात पाणी नाही तर तुम्ही कसं नेता भाऊ? मग आम्ही काय करतो, ही लोकांना पाणी जरा इकडे तिकडे सारून शेवाळ आंघोळ्या काढतो, त्यांना व्यवस्थित बाहेर आणून सोडतो. एवढीच आमची समस्या भाऊ. बाकी नगरपालिकेत मागणं काय तुमचं? आता नगरपालिकेत मग सांगून सुद्धा दमलो आम्ही. हे बंधारा एवढा नीट करून घ्या म्हणतो, दारबिरे टाकून आता पाणी सोडावं तर पाणी व्यवस्थित राहतं, नाहीतरी पाणी व्यवस्थित राहत नाही भाऊ. एवढीच आमची भावना आहे. मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलते, हा, मग त्यांनी तिकडचे तिकडे गेले, इकडे नदीपात्रामध्ये यायला पाहिजे होते का त्यांनी? यायला पाहिजे होती तर कोणत्या विष्णुपदावर येऊन बघून जायला पाहिजे होतं त्यांनी. पंढरपुरात नदीच्या भागात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यायला पाहिजे होते, ते आले नाही. ते त्यांनी बघून तर जायला पाहिजे होते नदीची अवस्था. त्यांनी पण काय दुर्लक्ष केले, येऊन बघून जायला पाहिजे होते. शेवाळा बिवाळा वारकऱ्यांची आपदा होते नाही. ते स्थानिक नावडी चालक यांनी आपली व्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवलेली आहे.